जर आपण पाहिलं तर ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं दिल्या जाणार आहेत त्या आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत। मान्यवर पाहुण्यांची वर्दळ आहे। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक एवन जोडी सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि सन्माननीय स्वप्नील नाना गामने यांचे दोन क्षणचित्र ते आपल्याला या मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत। चला मॅचला सुरुवात करायची आहे। लगेचच क्षेत्ररक्षण सजवण्याकरता मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय, कारण कुठल्याही एका टीमला जो संध्याकाळचं सत्र क्लायमेटचा जो आधार आहे तो मिळू नये या अनुषंगाने आपण थोडीशी घाई करा। लगेचच मॅच सुरू करा। जोपर्यंत सूर्यनारायण देवता आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपण या मॅचला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू। चला सलामीचे बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे। दोन्ही सलामीवीर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचे, कारण क्षेत्ररक्षण करणारा संघ जो मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय, आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स तेही मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत। अगदी सुसज्ज असं आयोजन आणि काटेकोर नियोजन आपल्याला आलिया प्रीमियर लीगचं प्रत्येक वर्षी पाहायला मिळते। हे 4 पर्व, त्या 4ही पर्वामध्ये समालोचन करत असताना ही स्पर्धा फुलत असताना बहरत असताना वेगवेगळ्या स्वरूपानं सर्वांच्या समोर येत असताना आम्ही पाहिली। अगदी दर्जेदार आयोजन नियोजन पहिल्याच वर्षी या स्पर्धेचं जे आयोजन केलं गेलं होतं, जेव्हा काटेकोरपणे नियम जे पाळले गेले आणि त्यानंतर एक शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून आर्या प्रीमियर लीगची एक स्वतःची ओळख निर्माण झाली नाशिक जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। कारण ही स्पर्धा यायच्या आधी तेवढेसे नियम योग्यतेने पाळले जात नव्हते किंवा मग जी क्रिकेटची भव्य दिव्यता आहे ना ती तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत नव्हती। मग आर्या प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं नाशिक जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक नियोजनबद्ध स्पर्धा त्या आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाल्या। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता श्रीकांत खडताळे उर्फ नाशिकचा बापू जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय। त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज सुशांत गायकवाड ज्याला ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलंय। या दोघांना रोखण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 मधनं गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय निहाल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। निहाल तुसामत जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। बघूया निहाल तुसामत जो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, एक आयकॉन दुसऱ्याच्या विरोधामध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळेल। आयडॉल ही संकल्पना अगदी योग्यतेने या स्पर्धेच्या निमित्तानं राबवली गेली। नाशिक जिल्ह्यात खूप कमी नाहीच्या बरोबर आपण म्हटलं तर चालेल आयडॉलला संधी दिली जाते, मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं स्वप्नील गामणे असतील, विशाल भाऊ असतील ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना आणली गेली आणि ती यशस्वी करून दाखवली आहे। पुढचा बॉल
पहिलाच बॉल उडवलाय आणि फेकून दिलाय स्टँड्स मध्ये. बॉल सीमारेषा पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर गोलंदाजाचं भव्य स्वागत. षटकार. चेंडू होता आणि बॉडी लाईनच्या चेंडूवर एक आघात तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलला सीमारेषे पलीकडे षटकारामध्ये परावर्तित केलंय. निहालचा हा बॉल तो बाउन्स झाला होता आणि त्याला योग्यतेनं हेरलं आणि तदनंतर मग त्याला पहिल्या टप्प्याखेरीज पाठवलं सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दमदार चौकार. फटका आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. पहिला चेंडू बॉडी लाईनवर होता, त्याला षटकारामध्ये परावर्तित केलं. यावेळचा चेंडू खांद्याच्या जोरावर आपटून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाही योग्यतेने हेरत असताना तिथे चौकारामध्ये परावर्तित केलं. 2 बॉलमध्ये आल्या 10, त्यामुळे गोलंदाजावरचं प्रेशर ते वाढत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल पुढे एकदा फ्लिक केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. जोपर्यंत फ्रंट ऑफ द स्क्वेअर मध्ये त्यानं चेंडूला उचललं, एक रन तिथे पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी ती करावी लागेल. कमबॅक हे प्रत्येकाच्या वाट्याला येतं. पुनरागमन प्रत्येकाला करावं लागतं. मग ते छत्रपती शिवाजी महाराजांनाही करावं लागलं होतं. पुरंदराच्या तहावेळी जे किल्ले स्वराज्यातनं गेले ते त्यांना पुन्हा स्वराज्यात घेण्याकरता मेहनत करावी लागली. पुनरागमन करावं लागलं. पुढचा बॉल. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. तिथे जर आपण पाहिलं तर बॉल बॅटची कडा न घेता विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. बचावला जिथे बापू, कारण या पद्धतीच्या बॉलमध्ये चेंडूची छिडखाणी करणं ते अंगलट येऊ शकतं. खूप वेळा त्यामध्ये विकेट जातात. मात्र यावेळेस बॅटचा स्पर्श न घेता बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला बॉल आहे. गल्लीच्या जवळपास चेंडूला उचललं गेलंय. जोपर्यंत डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला तिथे यष्टांऐवजी फलंदाजांचा हात दिसला असं म्हणायला हरकत नाही. अगदी त्यावर हिट झाला बॉल. दुखापत झाली थोडीशी. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर एक रन जी दाफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचतीये ती 12 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 1 मधला. 12 ही धावसंख्या दाफलकावर आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी योग्य तऱ्हेनं दर्जेदार पद्धतीनं फेकून दिलाय. सीमारेषा पार. क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक मैदानाच्या आतनं पेशकश झालाय. षटकार. हे गीत आज जरी आपल्यामध्ये नसले तरी बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांचं काम ते उल्लेखनीय राहिलं आणि त्यामुळेच आजही त्यांची आठवण प्रत्येक ठिकाणी काढली जाते. आणि त्यांचं जे गीत डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहे. बापू खडताळे मैदानाच्या आतमध्ये आहे. नाशिक जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली. अगदी टोलेजंग षटकार, हाय अँड हँडसम स्ट्रोक ते मैदानाच्या आतनं पेशकश करणारा हा बॅटर. आणि यावर्षी आर्या प्रीमियर लीग मध्ये मला वाटतं हायेस्ट बीट बापू खडताळे यांच्यावर लागली होती. ते बापू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये झालंय परिवर्तन. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनुज मौर्या जे गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतात. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत अनुज मौर्या. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये आपलं प्रावीण्य दाखवणारं हे व्यक्तिमत्व जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिला बॉल बापूच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं दमदार स्ट्रोक. बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर दी रोप. महेंद्र सिंग धोनी स्टँडला सलामी ठोकत सीमारेषा पार. चौकार.
बापू आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये सुशांत गायकवाड जे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुशांत ज्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, कारण 4 बॉलमध्ये 17 वर बॅटिंग करतात. अगदी विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना सुशांत ते मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र आणखी एक तगडा स्ट्रोक तो सुशांतच्या बॅटमधनं आलाय. बॉल चाललाय ओव्हर दी लॉंग ऑफ, 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. नाव सुशांत किंवा क्षेत्ररक्षकांना अशांत केलंय. अगदी त्यांच्या डोक्याचे खेळण्याचं काम सुरू केलंय. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, ज्याला तिथे जर आपण पाहिलं तर अगदी योग्यतेनं मिड ऑफ जो घेतला होता त्या मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळताना लॉंग ऑफ मधनं सीमारेषा पार नेलं, चौकारामध्ये परावर्तित केलं. 4 एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. हीच आक्रमकता गरजेची आहे, कारण जिंकेल तो वाचेल या तत्वावर ही मॅच सुरू आहे. यावेळेस मात्र तो पडलाय, मात्र बॉलला पाडलाय सीमारेषेच्या पार. दमदार क्वालिटी तडाखा षटकार. गीत आयुष्य प्रत्येकाला संधी देतं, त्या संधीतनं मोठं व्हायचं असतं आणि हे त्याकरता एक जिवंत उदाहरण. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने तिथे खेळला गेला. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक शब्द आहे ना त्याचा, त्या शब्दानं त्याला खूप फेमस केला, धोका. यावेळेस धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा. 1.5 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. काय बॅटिंग करतोय फलंदाज सुशांत गायकवाड. 7 बॉलमध्ये 28, 400चा स्ट्राईक रेट, जो केव्हाही चांगलाच आहे. ज्या 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. त्यावेळेस बापून फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटच्या अगदी साईडच्या अंगाला लागला बॉल. जोपर्यंत तिथे बॉलला उचलला, एक सिंगल मिळाली. एक सिंगलनं धावफलकावर धावसंख्या वाढली, जाऊन पोचली ती 35 धावा. 2 ओव्हर नंतर 17.50 या सरासरीनं 35 बनल्यात. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम गोल्डी बॉईज आणि सुनावणे वॉरियर्स या 2 टीम मध्ये ही मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोल्डी बॉईज चांगल्या फॉर्म मध्ये आहे सध्या. जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग होतीये, कारण अगदी 2 महत्वाचे बॅटर त्या मैदानाच्या आतमध्ये असताना विध्वंसकतेने बॅटिंग करतायत. बापू खडताळे नाशिकच्या प्रत्येक प्रेक्षकाला ज्ञात आहे. आता सध्या जे क्रिकेट पाहतायत किंवा भूतपूर्वचे क्रिकेटर आहेत, कोणाला जर विचारलं तर बापू मैदानामध्ये आहेत, मग षटकार चौकाराची आतिषबाजी ती पाहायला मिळेलच. यामध्ये शाश्वती असते आणि तेच बापू आजही प्रेक्षकांना इथे मंत्रमुग्ध करतायत, खुश करतायत आपल्या चांगल्या बॅटिंगनं. थोडेसे दुखापतग्रस्त होते या 4-6 महिन्याआधी, मात्र त्यामधनं सावरताना खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, बॉल तिथे क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला गलीमध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या तिथे जर आपण पाहिली तर 36 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना 1-1 रन त्या महत्वाच्या आहेत. रामदास सहजराव आमच्या समालोचन कक्षामध्ये येत आहेत. रामदास, आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि संध्याकाळचं सत्र आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तेजस पिंपळसे जो गोलंदाजी करण्याकरता येतोय. यावेळेस तेजसच्या विरोधामध्ये आक्रमण, बॉलला हवा दिली आहे, उंच हवेतनं फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. महेंद्रसिंग धोनीला स्टँडला सलामी, षटकार. केला तिथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज तेजस पिंपळसेना. गुणवत्ता खूप सारी आहे या खेळाडूमध्ये.
आणि त्याच गुणवत्तेचं प्रदर्शन त्याला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करावं लागेल. अचूक टप्प्यावरचा मारा तो त्याला कार्यान्वित करावा लागेल, कारण आता अडचणी आहेत त्याच्या टीम करता. चांगले रन्स बनल्यात इथे गोल्डी बॉईज कडनं. यावेळेस पुण्याच्या एकदा बॉल होता ओव्हर पिच, त्याला लपेटलंय आणि फेकून दिलंय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रातनं सीमा रेषा पार. षटकार खेचून मारलं होतं आणि फेकून दिलंय सीमा रेषा पार. बॅटिंग सध्या मैदानात होतीये तेजस पिंपळसे. आता मात्र तो प्रेशर मध्ये आलाय, कारण त्याचे चांगले बॉल ही लिलया फोडून काढले जात आहेत आणि त्यावर आक्रमण ते मैदानाच्या आतनं केलं जात आहे. तेजस पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ऑफस्टम्पवरनं यावेळेस बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बॉल अगदी बॅटमधनं निघत असताना विकेटच्या मागे गेला. एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. तिथे मला वाटतं बॅट्समननं रिव्ह्यू घेतलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर होता, तिथे पंचांनी फेअर बॉल घोषित केला. मात्र या फेअर बॉलला जो डिसिजन आहे त्याला चॅलेंज केलंय. इट्स अ फेअर बॉल. कृष्णा ताठे यांच्याकडनं सलग 3 षटकारांकरता 1100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. षटकार येत आहेत, चौकार येत आहेत, आतिषबाजी होतीये. मात्र इथे विकेट करता झुंजावं लागतंय, जणू दुष्काळ पडलाय. यावेळेस मात्र हा बॉल वाईट आहे. हा ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर राहिला आणि त्यामुळे पंचांनी त्याला लगेचच दंडित केलं. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 49. षटक क्रमांक 3चा खेळ. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. बघूया या बॉलवर कशा पद्धतीने आक्रमण ते तिथे मैदानाच्या आतनं केलं जाईल. तेजाचा हा बॉल, त्याला ही हवा दिली आहे. बिटवीन द गॅप खेळलाय. 1 बाउन्स, बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. 3 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. या 3 ओव्हर धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 53 धावा विदाउट लॉस. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम गोल्डी बॉयज. समाप्त झालाय. लगेचच मॅचकडे आपण वळूया. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून आपण सामना सुरू करायचा आहे. आर्या प्रीमियर लीग पर्व 4
ज्याला आपण सर्वजण एन्जॉय करतोय, सन्माननीय श्री विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि सन्माननीय श्री स्वप्नील नाना गामणे यांच्या माध्यमातून आयोजित या स्पर्धेतील आजचा चौथा दिवस. स्पर्धा आयोजित करणं खूप कठीण आहे, कारण स्पर्धा आयोजन करण्याकरता तुम्हाला तुमचा वेळ खर्च करावा लागतो. तुमच्या घरच्यांना वेळ देता येत नाही, तुम्हाला मैदानावर दिवस रात्र थांबावं लागतं. ही स्पर्धा जर एखादी तुम्हाला स्पर्धा यशस्वी करायची आणि एवढी मोठी स्पर्धा यशस्वी करण्याकरता खूप मोठं पाठबळ किंवा मॅन पॉवर सुद्धा लागते. यावेळेस मात्र बापू खडताळे बॉलला मिड विकेट मधनं पुल करतोय आणि मैदानाच्या बाहेर गुल करतोय, फेकून देतोय सीमारेषा पार, षटकार. बाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. बापू खडताळे चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय, मात्र त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर यावेळेस गोलंदाजीचं आव्हान जे आहे निहाल, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय, आयकॉन आहे या टीम मधला आणि ज्याला सध्या तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. यावेळेचा बॉल तिथे मिडल नाही आहे, अगदी खालच्या अंगाला लागला होता. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. सुशांतला जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 44 धावसंख्येवर बॅटिंग करतोय सुशांत गायकवाड. लाजवाब बॅटिंग केली, अगदी 12 चेंडू फेस करत असताना त्यानं 44 धावा दाफलकावर लावल्या. एक फास्टेस्ट 50 असू शकते या बॉलवर जर तो अर्धशतक कंप्लीट करतोय. या स्पर्धेतली एक जलद अर्धशतक ते आपल्याला पाहायला मिळू शकतं, जो सुशांत सध्या मैदानाच्या आतमधनं बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर वाचण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक सिंगल आली. हा बॉल कदाचित एक्स्ट्रा असू शकला असता, खूप बाहेरच्या बॉलची छेडखाणी केली होती. तिथे त्यानंतर नाराजी व्यक्त केली की काय घडलं. कधी कधी तुमच्या डोक्यात अर्धशतक चाललं असतं ना, ते अर्धशतक तुम्हाला या पद्धतीच्या चुका घडवून घेतं, कारण हा खेळ बौद्धिक क्षमतेचा आहे. ते क्षणाक्षणाला तुमची बौद्धिक क्षमता तपासली जाते या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये. चांगला बॉल, चांगला बॉल. इथे एक सिंगल वरच समाधान मानावं लागेल. आणि या मैदानावर जर तुम्ही सिंगल करता खेळण्याकरता मजबूर करताय म्हणजे तुम्ही चांगली गोलंदाजी करताय, कारण इथे षटकार चौकारांची आतिषबाजी झाली आहे. म्हणजे ऐन थंडीत पाऊस पडलाय षटकार चौकारांचा असं म्हणायला हरकत नाही. अरे या प्रीमियर लीगच्या या 4 दिवसांमध्ये अगदी दमदार बॅटिंग प्रत्येकाने इथे करून दाखवली आहे. स्ट्रायकर कडनं डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता फलंदाज सज्ज होतं. यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल खोदून काढला, समोर खेळला, लॉंगॉन आहे जागेवर, त्यामुळे एकच मिळेल. चांगली गोलंदाजी करतोय निहाल, अगदी फलंदाजांना रोखलं त्यानं. पाहता पाहता या मॅचची 4 षटकं समाप्त झाले आणि 4 ओव्हर नंतर 63 लागल्यात. 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. उर्वरित 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण तिथे 80-85 कुठलीच टोटल सेफ नाहीये. जर इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा सुशांत सोनू ज्यानं जर अर्धशतक कंप्लीट केलं तर त्याच्याकरता गोल्डी अण्णा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जे संघमालक आहेत गोल्डी अण्णा त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे जर आपण पाहिलं तर सोनू त्या अर्धशतकाच्या नजदीक आहे. चांगली बॅटिंग करतोय, वैयक्तिक 46 या धावसंख्येवर. किरण सोनावणे यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक घेतली तर गोलंदाजा करता 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस मात्र चांगला बॉल, चांगला बॉल. जयलाल राठोड जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना सिंगम, नाशिक टेनिस बॉल क्रिकेट मधले एक सिंगम गोलंदाज आहेत, पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आणि इथे जयलाल राठोड यांचा एक चांगला बॉल जो सुशांतला रीड करता आला नाही, देहष्टीवर येऊन आदळला एक निर्धाव चेंडू, तो पाहायला मिळालाय. मागचे 6-7 बॉल जर आपण पाहिलं ना तर तिथे शांतता आहे मैदानामध्ये. गोलंदाजांनी आपलं वर्चस्व जरूर प्रस्थापित केलंय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल सीमारेषा पार जाईल का? हो, हा बॉल सीमारेषा पार. 50 कंप्लीट, अर्धशतक ते दाखल
गायकवाड अगदी प्रत्येक प्रेक्षकाला खुश करतोय. लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतनं पेशकश करत असताना आपल्या 50 धावा त्याने इथे कंप्लीट केल्यात. तर धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर डाव्या एष्टीवर राहिलाय. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 70 या आकड्यावर. 70 धावा राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 त्याचा खेळ सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल उडवला. इथे विकेटची संधी आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच कॅरी झालाय. मात्र बाद होण्यापूर्वी आपल्या संघ सहकाऱ्यांनी आपल्याकरता टाळ्या वाजवाव्या. एवढी चांगली इनिंग मैदानाच्या आतनं पेशकश केली आहे. वैयक्तिक 50 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज सुशांत गायकवाड माघारी परततोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. बॅटर सेट होता. अर्धशतक झळकावलं होतं. त्याला माघारी परतवणं ते या डावाच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. कारण इथे विकेट आली नसती ना तर एक तिहेरी आकडा या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये धावफलकावर लागलेला पाहायला मिळू शकला असता. त्यामुळे ही विकेट येणं या डावाच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं आणि ती महत्वपूर्ण विकेट संपादित केली आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या 70 आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता या टीमचा आयकॉन रणजित तो बॅटिंग करण्याकरता आलाय. रणजित फराटे जो बॅटिंग करण्याकरता आलाय. मोठे फटके हीच त्याची खरी ओळख. त्यापेक्षा दुसरी आणखी वेगळी ओळख देण्याची गरज नाही. कारण रणजितला अगदी त्याच पद्धतीची बॅटिंग करण्याकरता ओळखलं जातं. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर गतवर्षीची रबर बॉल च्या ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये रणजित हे नाव खूप जास्त चर्चेमध्ये आलं. ते रणजित फराटे सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल आली. 1च्या मदतीनं धावफलक 71. 71 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला बॉल. काय गोलंदाजी होती लाजवाब. जयलाल राठोड अक्षरशः फलंदाजांना बांधण्यामध्ये यश मिळालंय. योग्य टप्प्यावरनं गोलंदाजी करत असताना चेंडूमध्ये हरकत पैदा करतायत आणि त्या हरकतीमध्ये बरकत आहे. फलंदाजांना चेंडू रीड करणं ओळखणं ते कठीण जात आहे. 5 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर 71 ला 1 अशी स्थिती आहे. 5वं षटक शेवटचा बॉल. जयलाल राठोड एका षटकानं मॅचचा चेहरा तो बदलवून सोडलाय असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस मात्र उडवलंय उंच हवेतनं आणि पाठवून दिलंय बॉलला सीमारेषेच्या बाहेर. दूर सीमारेषा पार षटकार. गाणं मैदानाच्या आतमध्ये वाजलं ना त्या गाण्याप्रमाणे अगदी दही हंडी जशी उंचावर बांधली जाते तसे उंच षटकार बापू खडताळे मैदानाच्या आतनं खेचतोय. अगदी मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आणि बापू खडताळेनं आज पुन्हा एकदा नाशिकच्या प्रेक्षकांना खुश केलंय. त्याचाही एक खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे जो नेहमी बापूची चांगली फलंदाजी पाहण्याकरता आतुर असतो. यावेळेस मात्र रणजित फराटे त्यानं बॉलला उडवलंय
आणि फेकून दिलंय दूर सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवणारा हा दर्जेदार फटका त्यानं पेशकश केलाय षटकार. सध्या मैदानाच्या आतनं रणजित फराटे जो स्ट्रायकर एंडकडे आहे आणि यावेळेस बॉलला त्यानं हुक केलं होतं आणि हुक करत असताना त्यावर धावा बुक करतोय. अगदी चांगले स्ट्रोक मैदानाच्या आतनं खेळतोय. एक दूरच दूर जाऊन पडणारे षटकार आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतात. संध्याकाळचं सत्र आहे. प्रेक्षक वर्ग मैदानावर उपस्थित आहे आणि त्या प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. खर्च केलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला जो त्यांना मिळतोय चांगली फटकेबाजी पाहून. षटकातील पुढचा बॉल अनुज मौर्या जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अंतिम स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर त्याच्या विरोधामध्ये आक्रमण. त्यामुळे धावसंख्या 83 धावा. चला गेम थोडंसं स्पीडअप करा. उत्तरार्ध अजून बाकी आहे आणि त्यामुळे जास्तीचा वेळ घालवू नका. पुढचा बॉल यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप केलाय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. प्रत्येक बॉलवर जे काही करतोय त्याला यश मिळत आहे. यावेळेस गॅप शोधायचा होता, कट करण्याचा प्रयत्न होता आणि बिटवीन द गॅप हा बॉल पडला. तदनंतर वेगाने निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होत असताना 4 या 4च्या मदतीनं 87 धावा या राफलकावर पाहायला मिळत आहेत. अंतिमचं षटक ते सध्या प्रगतीपथावर आहे. बॅटची कडा लागली होती मात्र यावेळेस विकेट कीपर कॅरी करू शकले नसले तरी बॉलला स्टॉप केले ते महत्वाचं आहे. रन न येणं ते खूप अत्यावश्यक आहे कारण इथनं जर जास्तीच्या रन्स आल्या तर मग अडचणी निर्माण होऊ शकतात. ते तिघे आलेत त्यांना बाहेर जाऊ द्या. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र चेंडू पाहिला आणि सोडून दिला. पंचांवर प्रभाव नाही आहे. तिथे रणजित फराडे कॉन्फिडंट आहे की हा बॉल बाहेर निघालाय त्यामुळे त्यानं रिव्ह्यू घेतलाय. बघूया तिसऱ्या पंचाची मदत मागितली इथे. तिसरे पंच काय डिसिजन देतील. पंच रिव्ह्यू घ्यायचा आहे की नाही. नाही रिव्ह्यू लॉस आहे त्यामुळे हा रिव्ह्यू नाही. एक फेअर बॉल असेल कारण एकच रिव्ह्यू तुम्हाला उपलब्ध आहे. तुमचा रिव्ह्यू जर लॉस झालाय तर मग तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता अनुज मौर्या. 2 चेंडू इथे निर्धाव आलेत. एक विकेटच्या मागे विकेट किपरच्या चांगल्या फिल्डिंगने आणि यावेळेस गोलंदाजाच्या कला कौशल्याने हा बॉल डॉटच्या स्वरूपाने आलाय. पुन्हा एकदा अनुज मौर्या समोर रणजित फराटे. तो स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल इथे. हा यावेळेस मात्र खूप जास्त बाहेरच्या बॉलची छेडखानी. बघा हे होतं तुमच्या बरोबर सातत्यानं ऑफस्टम्पच्या बाहेरच्या लाईनची गोलंदाजी होत राहिली ना मग एखादा व्हाईट बॉल जो येतो त्या व्हाईट बॉलला तुम्ही छेडखानी करता आणि तेच झालं यावेळेस. यावेळेस खूप जास्त बाहेरच्या बॉलची छेडखानी केली आणि तिथे एक सिंगल आली. गोलंदाजाची तारीफ करावी लागेल कारण या आधीचे 2 बॉल अगदी त्यानं कट टू कट पद्धतीने हाताळले होते आणि त्यामुळे ते 2 निर्धाव बॉल आले. त्यामुळे यावेळेस रणजितनं बॉल सोडण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे एक सिंगलवर समाधान मानावं लागलं. डावातील शेवटचा बॉल इथे हातोडा चालवलाय आणि बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. षटकार. फलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 94 आणि विजया करता 95 धावसंख्येचं एक बलाढ्य लक्ष सेट केलंय. या 95 धावसंख्येला कशा पद्धतीने धावफलकावर लावलं जाईल त्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण ऐकणार आहोत आणि ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपण करूयात बदल. आपल्यासोबत जॉईंट होतील जुन्नर भूषण बेल्लेकर सर.
मॅच संपल्यावर टाकायचे का? ओके ठीक आहे. तर तो 94 हा धावफलक जो उभारला गेला आणि 95चं टार्गेट 95 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करावा लागणार आहे सोनोने वॉरियर्स या संघाला. गोल्डी बॉईज संघाने एक तगडी धावसंख्या या ठिकाणी जी उभारलेली आहे. आपल्याला पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. इथे दोन्ही संघ अतिशय पॉवरफुल आहे. सुपर 8 मध्ये उद्या कोणता संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल हे पाहायला खूप मजा येणार आहे. सुपर 8 मध्ये आतापर्यंत 7 संघ जाऊन जे पोहोचले त्यात यातला 8वा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीराजे क्रीडा संकुल या क्रीडा संकुलावरती अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धा. सिडकोचं मैदान हे म्हटलं गेलं की प्रेक्षकांची स्पर्धेच्या माध्यमातून होणारी गर्दी आपण नेहमी पाहिलेली आहे. आर्या प्रीमियर लीग चौथ्या पर्वात होणारं जे पदार्पण आहे आगमन होताना पाहायला मिळाले. 10 तारखेला क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली आणि पाहता पाहता 4था दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा अगदी आज संपताना जो पाहायला मिळतोय आणि उद्याच्या दिवसभरामध्ये 4 मॅचेस आपल्याला सुपर 8च्या पाहायला मिळतील. 2 सेमीफायनल आणि उद्या ह्या वेळेस फायनल. जय्यत तयारी आहे स्पर्धेमध्ये. जर अगदी आपण पाहिलं तर फर्स्ट प्राइज 2 लाख रुपयाचं पहिल्या क्रमांकासाठी प्राइज आहे. त्याचबरोबर अगदी सेकंड प्राइज जर अगदी आपण पाहिलं तर इथे सेकंड प्राइज अगदी आपण जर पाहिलं या स्पर्धेमध्ये तर ते सुद्धा अगदी तितक्या ताकदीचं असताना आपल्याला जे पाहायला मिळालेलं आहे. आणि सेकंड प्राइज मध्ये जर आपण पाहिलं तर इथे 1 लाख रुपयाचं प्राइज इथे द्वितीय क्रमांकासाठी आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला 70 हजार रुपयाचं प्राइज आपल्याला जे पाहायला मिळतंय. म्हणजे पहिल्या 4 क्रमांकाला आपण 4,40,000 रुपये या स्पर्धेमध्ये जे देणार आहोत आणि 4ही संघ मालकास इलेक्ट्रिक बाईक 4ही संघ मालकांना. त्यामुळे उद्याच्या मॅचेस तर रंगणारच आहे. कोणत्या मालकांना बाईक मिळणार, कोणत्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये फर्स्ट प्राइज मिळणार, सेकंड प्राइज मिळणार हे पाहायचं असेल तर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून या मैदानावरती आपल्याला हजेरी लावा लागेल. तर दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. पहिल्या षटकासाठी गोलंदाजीवरती आहे इथे भूषण पाटील. तर पहिल्याच चेंडूसाठी समोर आहे किरण अंबाल. त्याला आपण पाहतोय किरण आला, नुसता आला नाही तो आला, पहिल्या चेंडूवरती बरसला षटकार. सोलापूरचा असणारा हा किरण अंबाल इथे एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर परत एकदा लो फुल टॉस, नो लुक पाठवलं मैदानाच्या बाहेर. हा लागोपाठचा दुसरा. दोन चेंडूवरती आक्रमण करताना पाहायला मिळतंय.
95 धावसंख्यांचं टार्गेट आहे 36 चेंडूमध्ये आणि तोडीस तोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला जशाच तसं प्रत्युत्तर आहे. किरण अंबल फ्रॉम सोलापूर आणि एका बाजूला त्याच्या साथीला आलाय यश भाटे, नाशिकचा असणारा यश भाटे. स्विच इट, वा किरण वा, हा लागोपाठचा तिसरा षटकार. शकत नाही आपण. पहिला चेंडू खूप चांगला होता, बनवला, लॉंगॉनला मात्र पाठवला. दुसरा चेंडू अगदी पाहिला, जो लो फुलटास होता परंतु थोडासा सफळ झाला, कमरेमध्ये थोडासा वाकला, फुलटास बनवला आणि तो सर्व फाईन लेगला पाठवला. नो लुक शॉट. त्याच्यानंतर तिसरा चेंडू थोडासा आपटण्याचा प्रयत्न केला, तो रिवर्सचा षटकार येताना पाहायला मिळाला. 3 षटकार लागोपाठ किरण अंबलच्या बॅटमधून आले. यावेळी सध्या आपण पाहिले खूप चांगला चेंडू आहे, निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. इस्टनच्या पाठीमागे इष्टरक्षक बदलला गेला. पहिल्या 3 चेंडूचे सुशांत गायकवाड होता, आता अक्षय झराड इथे इस्टनच्या पाठीमागे इष्टरक्षकाची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. शांत वातावरण. यावेळी डान्सिंग डाऊन 2 विकेट, परंतु तिथे शतरक्षक जवळपास कोणताच नव्हता. एक सिंगल आरामात येताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या रूपाने धाबलक पुढे जाऊन पोहोचेल. ती असेल आता 19 धावा, 19 रन निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 19 रन विदाउट लॉस. गोलंदाज तयार असेल, गोलंदाज मार्कवरती. शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. स्विच हिटचा प्रयत्न होता, इथं अगदी आपण पाहतोय. इथे चेंडू येतोय डॉट, षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. षटक क्रमांक संपले जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या आहे बिन बाद 19 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 30 आणि बनवायचे आहेत 76 धावा आणि 76 धावा. मॅच खूप जबरदस्त होणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. आक्रमण अगदी ठासून भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. नाशिक जिल्ह्यातील असणारी एक शिस्तप्रिय क्रिकेटची स्पर्धा म्हणून ज्या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती म्हणजे आर्या प्रीमियर लीग आहे. महाराष्ट्राच्या बाहेरचे असणारे खेळाडू ह्या स्पर्धेसाठी आसुसलेले असतात की आम्ही आर्या प्रीमियर लीग मध्ये गेलो तर आमचं नाव होणार आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या नावाचा डंका निश्चितप्रमाणे मिरवला जाणार आहे. गोलंदाज आला, गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय तिथे किरण अंबलच्या बॅटमधून पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. आणि इथे अगदी आपण पाहतोय खूप जोरदार अगदी चेंडू म्हणावा लागेल आणि खूप चांगला चेंडू होता. गौरव पाटील यांच्या वतीने रोशनच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. रोशनची खैरात सातत्याने अगदी आपण पाहतोय. पहिल्या षटकात जे होतं ना, दुसऱ्या षटकात आपण पाहतोय इथे रोशन खूप चांगल्या प्रकारची कामगिरी या ठिकाणी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. 23 धावा आहेत आणि इथे अगदी आपण पाहतोय रोशन महालेवरती केलं गेलेलं आक्रमण. चेंडू पोचत्या सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दहाड, फोडलाय पहाड.
पाटील यांच्यातून 1100 रुपयाचं प्राइज जे दिलं जाणार आहे. मागणी आहे विकेटची. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या रुपये धावफलक पुढे जातोय. 30 वरती धावफलक आहे. आर्या प्रीमियर लीगचा थरार अगदी आपण पाहतोय. नॉकआउट राऊंड आता मैदानाच्या त्वरेत चालू झालाय. जिंकला तर सुपर 8 मध्ये, पराभूत झाला तर स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. त्यामुळे सोनवणे वॉरियर्स आणि एका बाजूला गोल्डी बॉयज एकमेकाची ताकद आजमावतायत. परत एकदा कुलबट टाप्याचा चेंडू होता. चेंडू खेळला जाईल मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे होता. क्षेत्ररक्षण थोडासा खराब झालाय आणि चेंडू हातातून सटकला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दोन षटकांमध्ये 17च्या सरासरीने आणि इथून पुढे 4 ओव्हरमध्ये अजूनही 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 15.25च्या सरासरीने. म्हणजे एकदम आपल्या अस्सल मराठी भाषेत 15.25च्या सरासरीने इथून पुढचं धावफलक बनवायचं आहे. कारण आम्ही मगाशी चंदू सरांनी सांगितल्याप्रमाणे हा परिसर जो आहे ना, हा औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे. इथे शेतकरी कुटुंबातील माणसं राहतात. इथे शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावाजलेली माणसं निश्चितप्रमाणे राहतात आणि यांना जसं समजेल, जसं उमजेल त्या पद्धतीने कळवणं सुद्धा तितकंच गरजेचं राहत. कारण नेहमी शब्दांनाच किंमत असते असं अजिबात नाही. शब्दांबरोबर भावनाही महत्वाच्या असतात. जर फक्त शब्दांनाच किंमत असते. इथे 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 मोठी विकेट, इथे मोठी विकेट आली आहे. फलंदाज होईल बाद. मनापासून स्वागत. घरच्या क्रिकेटच्या मध्ये घरच्या मैदानावरती म्हणलं तरी हरकत नाही. दादांचं या ठिकाणी घरच्या व्यासपीठावरती आगमन झाले. दादांचं मनापासून स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक स्वप्नील कांबळे यांचे पिताश्री. वडिलांचं झालेलं आगमन. इथे फायनल चेंडू खेळण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतो न्यू बॅटर ओमकार उदाबंद आलाय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या रूपाने धावफलक एकने पुढे जातोय. धावफलकावरती धावसंख्या आहे ती 35 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये. गोलंदाजी मार्फत गोलंदाज अगदी आपण पाहतो या ठिकाणी राहुल जसा आला आणि राहुलने इथे पहिल्याच चेंडूवरती विकेट घेताना आपल्याला तो पाहायला मिळालाय. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी राहुल बघेल फ्रॉम MP. अच्छी गेंदबाजी है राहुल बघेल की. पहली गेंद पे विकेट. आयकॉन किरण अंबल याची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे अगदी आपण पाहिले चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. चेंडू येथे निर्धाव. लेग बायच्या रूपाने अगोदर आली एक धाव अगदी आपण पाहिली. 3 चेंडू राहुल बघेलने टाकलेत. एकही धाव खर्च केलेली नाही. पण एक महत्वाची विकेट. इथे विकेट. शॉर्टपिच चेंडू होता. खेळला मात्र मिड विकेटला. तिथे चेंडू पोचला गेला प्रेक्षकाच्या हातात. चला 100 रुपयाचं प्राइज तुम्हाला. 100 रुपयाचं प्राइज आणि प्लस एक हेडफोन आहे गणेश मोबाईल यांच्या माध्यमातून. तर ज्यांनी झेल घेतल्या मैदानाच्या बाहेर त्या प्रेक्षकांना विनंती. प्रेक्षकच आहेत ना, मग या बक्षीस घेऊन जा. 41 धावा एक गड्याच्या मोबाईल्यात. गोलंदाज तयार. परत एकदा राहुल. लो फुलटाच होता. मिड विकेटला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तिथे अगदी आपण पाहिलंय एक सिंगल येईल. सिंगलच्या रूपाने धावफलकावरती धावसंख्या असेल 42. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 19.
बनवायच्या 53 धावा. 19 चेंडू आणि 53 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या ठिकाणी जो करायचा आहे. राहुल बघेल मध्य प्रदेश मधला हा खेळाडू. यावेळेस गॅपमध्ये चेंडू खेळला गेलाय. ओमकार, ज्याची फलंदाजी नेहमी असते खुंकार, त्याचं नाव आहे ओमकार. 4 रन. चौकार. पन्नास धावा झाल्यात, अजून 45 बनवायचे आहेत. 95 धावसंख्येचा पाठलाग. 94 बनवल्या गेल्यात. 95चं टार्गेट आहे. 36 चेंडू मध्ये 6 ओव्हरचा सामना. पहिले 2 सामने 8-8 ओव्हरचे झालेत आणि उर्वरित असणारे 3 सामने आपण 6-6 षटकांचे जे केलेले आहेत. 45 बनवायच्या 16 चेंडू मध्ये. परत एकदा यशसाठी रणजित. परत एकदा बिघड केला. यश बाटे आक्रमण करतोय. चेंडू पोहोचतात सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. पाहतोय धावफलक वाढला जाईल. टोटल स्कोर असेल अब तक 56. 56 वरती धावफलक. अजून 39 बनवायचे आहेत. 15 चेंडू बाकी राहिलेत. थोडासा कानमंत्र अगदी आपण पाहतोय सुशांत गायकवाडच्या माध्यमातून थोडीशी चर्चा होताना पाहायला मिळाली रणजित फराटे बरोबर. कारण इथे यश आणि ओमकार दोघांनाही थांबवणं गरजेचं. ह्या दोघांना जर नाही थांबवलं तर आपला परतीचा प्रवास हा फिक्स. त्यामुळे इथं दोघांना थांबवणं गरजेचं राहील. प्रयत्न होता. गुडघाचा मित्र टेकवला. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाही. रणजित फराटे स्वतः चेंडूवरती आलाय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक इकडे पुढे जाईल. 57 धावा आहेत. 14 चेंडू बाकी राहिलेत. अजूनही 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 38 चेंडू 38 धावा. 14 चेंडू निश्चितप्रमाणे बाकी राहिलेले. 36 चेंडूचा सामना अगदी आपण पाहतोय. बहरलेली फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. सुशांत गायकवाडचं अर्धशतक आम्ही पहिल्या डावात पाहिलं. तोडीस तोडूत्र म्हणून पहिल्याच डावाच्या समाप्तीनंतर दुसरा डाव सुरू झाला आणि मैदानाच्या आतमध्ये किरण सोलापूरचा असणारा किरण अंबल आयकॉन पहिल्या षटकामध्ये बरसताना पाहायला मिळाला होता. गोलंदाज रणजित तयार आहे. 14 चेंडू 38. चेंजअप पेस करण्याचा प्रयत्न. परफेक्ट बॅट वरती झालाय. मिडल फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. धाबरेका धावसंख्या 63. एक गड्याच्या मोबाईलला 13 चेंडू आणि 32 धावसंख्येचा वाटला करायचा आहे. 13 चेंडू 32. रणजित तयार आहे. इथे चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान विशेष करून अगदी आपण पाहिलं सुईमध्ये धागा ज्याप्रमाणे ओवला जातो ना अगदी त्या सुबकतेने आलेला चौकार आहे. 4 रन आहे आणि या चौकाराच्या रूपाने धावफलकाची धावसंख्या आहे 67. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते आता 12 बनवायचे आहेत. 28 धावा. 12 चेंडू आणि 28 धावा. मॅच काय रंगात येताना पाहायला मिळते. व्यासपीठावरती आपण पाहतोय खूप सारे मान्यवर उपस्थित आहेत. नगरसेवक आदरणीय आमचे पुंजराम दादा गामणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आज गर्व असेल त्या बापाला ज्या बापाची ओळख अगदी आपण लहान असताना त्या लहान मुलाची ओळख बापाच्या नावाने होती. आज बाप समाजामध्ये फिरत असताना अरे स्वप्नील गामणेचे वडील येत आहे. हे मुलामुळे जे बापाची ओळख असते ना हे कौतुकाची थाप असते. कारण बापाचं वजन काट्यावर मोजण्यासारखं नसतं. बापाचं वजन काट्याच्या काट्यावर मोजण्यासारखं नसतं. मुलाच्या थाटावरती बापाचं वजन मोजायचं असतं आणि तेच आज पुंजराम दादांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते.
दादांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. शेवटचे 12 चेंडू बनवायचे 28 धावा. 12 चेंडू 28. गोलंदाजीवरती तयार आहे रोशन महाले. रोशन महाले तैयार है. क्या होगी रोशनाई, मिलेगी 1-2 विकेट. 12 गेंदे 28. चलो समय पे ध्यान दीजिए. समय किसी का गुलाम नहीं है, हम सब समय के गुलाम हैं और समय के साथ साथ हम सबको चलना पड़ेगा. 12 गेंदे 28 रन. इथे पहिला चेंडू उजवीष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. 12 चेंडू 27 चा सामना बाकी राहिलाय. यश भाटे 9 चेंडू खेळलाय. 22वा वैयक्तिक बनवलेले आहेत. 4 चेंडूमध्ये 14 धावा ओमकार उदावंच्या आहेत. 12 चेंडू 27 चा सामना बाकी. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, मिड विकेटला पाठवलाय. शिवरायांची तळपची तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. परत एकदा हेलिकॉप्टर शॉट. समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक अक्षय जराड तिथे आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली आहे. सिंगल चेरपणे धापालकर धावा संख्या 75 आहे. शेवटचे 10 चेंडू 20 धावा बनवायच्या आहेत. पण बनवायच्या आहेत, प्रयत्नच करावे लागतील. मराठीमध्ये एक म्हण आहे ना, आपले ज्येष्ठ आपल्याला नेहमी मानतात, येरे आरी खाटल्यावरी. घर बसल्या तुम्हाला काही मिळणार नाहीये. तुम्हाला इथं खेळावाच लागेल, मेहनत करावेच लागेल आणि मेहनतीचं चीज नक्कीच मिळणार आहे. 10 चेंडू बाकी आहेत. 20 धावा बनवायच्या आहेत. कव्हरला चेंडू तिथे अप्रतिम झेल. ओमकार उदावनची आलेली विकेट. हा टर्निंग पण ठरणार का, प्रश्नचिन्ह आहे. आली आहे विकेट. फलंदाज होईल बाद. मध्ये गेलेले आहेत. मोबाईल चालू केला. मोबाईलची लेन्स खूप चांगली आहे. चांगला असा फोटो निश्चितप्रमाणे घेतला जाईल. पण पुंजराम दादा एक वाक्य आहे, मोबाईलची लेन्स चांगली असेल की फोटो चांगला येतो. मोबाईलची लेन्स चांगली असेल, कॅमेऱ्याची लेन्स चांगली असेल तर फोटो चांगला येतो. आणि माणसाचा सेन्स चांगला असेल तर जीवन जगता येतं, ते बी चांगल्या प्रकारे. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायचे 20 धावा. नि बॅटर मैदानाच्या आत. तेजस परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न. खांडून काढलाय चेंडू. एक सिंगल तर आरामात येईल. क्षेत्ररक्षक चिन्हावरती आलाय. 1 धाव आणि एका धाव संख्येने धापले की पुढे जाईल. 76 धावा. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायचे आहेत 19 धावा. 8 चेंडू आणि 19 धावा. एक जबरदस्त सामना आहे. नाशिकच्या गुलाबी थंडीत गरमागरमीचं वातावरण आहे. हा, गुलाबी थंडीत गरमागरमीचं वातावरण आहे. सुपर 8 ला पोहोचण्यासाठी तगमग आहे. 8 चेंडू आणि 19चा सामना करायचा आहे. फुल टॉस उस पे बन गया बॉस. शेरन षटकार. चेंडू शिल्लक राहतील 7. बनवायच्या 13 धावा. 7 चेंडू आणि 13. हा चेंडू अतिशय निर्णायक आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू येते डॉट. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपलं जाते 5. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 82 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 13 धावा.
6 बनवायच्या 13 धावा. 6 गेंदे 13 रन. धनाजी माले गोलंदाज. परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती आलाय. एक धैल दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता परंतु तदनंतरचा अगदी दिले गेलेला नकार आहे. एक सिंगल आली 83 धावा. धापाल करते अगदी आपण पाहतोय ज्या पाहिल्या मिळतील. शेवटचे 5 चेंडू बनवायचे आहेत त्या अजूनही 12 धावा. सोनोने वॉरियर्स या संघाचे संघमालक किरण सोनोने यांच्या माध्यमातून बक्षीस आले. यश भाटे सामना जिंकून देत असेल 2100चं प्राइज. इथे चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झाले. एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या रूपाने धापाल करते धावसंख्या आहे 84. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 11 धावा. कोण घेणार विजयाचा वारा. धावा बनवायच्या 11. कोण कोणावरती करणार वार. चेंडू शिल्लक राहिले 4. 4 चेंडू आणि 11 धावा. 4 गेंदे 11 रन. धनाजी परत एकदा जमिनीला समांतर फटका खेळला गॅपमध्ये असेल. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. धापालक 88. 3 चेंडू आणि 7 धावा. तेजस पिंपळसे संघाचा असताना संगणक मैदानाच्या आतमध्ये परसलाय. शेवटचे 3 चेंडू आणि 7 धावा. सुपर हिटला कोण. परत एकदा खोलवर टाकायचा चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू पोहोचला जाईल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल येईल आणि आता मॅच बाकी आहे. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 गेंदेवर 6 रन. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून दोन्ही टीमचं कौतुक करूया. हा आवाज आहे नाशिककरांचा. 2 चेंडू आणि 6 धावा. मॅच काय रंगादार अवस्थेत आहे. 2 गेंद्यावर 6 रन. धनाजी तयार आहे. समोरच्या बाजूला यश भाटे. इथे व्हाईट बॉल. इथे आलेला व्हाईट बॉल. सामना परत एकदा रोमार्चक. रिव्ह्यू चेक केला जाईल. गोलंदाजाने सरळ हाताने गोलंदाजी केली का. फेअर डिलिव्हरी. संघमालक किरणजी सोनोने वॉरियर संघाचे संघमालक यश भाटे सामना जिंकून देत असेल तर मिळणारे तब्बल यश भाटेला 2100चं प्राइज. इथे हा षटकार आणि यश भाटे इथे विजय षटकार खेळतोय महेंद्रसिंग धोनी स्टाईल. आणि हा सामना जिंकत या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये सोनवणे वॉरियर्स. यश भाटेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्याचं कौतुक करूया. टायगर अभी जिंदा आहे. यश भाटे एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालाय. पण एका बाजूला गोल्डी बॉयचं सुद्धा कौतुक करावं लागेल. खूप जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आणि या सामन्यातला प्लेअर ऑफ द मॅच 42 धावसंख्येची बहारदार खेळी करणारा यश भाटे प्लेअर ऑफ द मॅच. आणि आपल्या समेत आता जोडले जातील चंद्रकांत शेट्टे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये निश्चितप्रमाणे